करता देखील मी तुम्हाला मदत करतो। काही कारखाने आपण या देशातले निवडू, महाराष्ट्रातले पण काही सहकारी साखर कारखाने निवडू आणि त्याच्यातून काय काय आपण नवीन प्रोडक्ट तयार करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज केंद्राचा पण चाललेला आहे, राज्य पण त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत आहे। मला आपल्याला सगळ्यांना अतिशय सांगायला आनंद वाटतो। MSP आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले, परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार 18, 20, 2100 पर्यंत खाली यायचे। आता किती झालं तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळे आज साखरेचे भाव 3800 रुपये 3900 रुपये मिळायला लागलेले आहेत। त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये, त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये, त्याच्यात अजूनही इतर बाय प्रॉडक्टची भर पडतीये। आत्ता आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडे संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे, तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रॉडक्टचं उद्घाटन करणार आहे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, निवडणुका आल्यानंतर काय राजकारण करायचं असेल ते करा, परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करतंय, आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत करतंय। कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे, मकरंद आबा आम्ही सगळे बसलो होतो। लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय। आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय, महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये झालंय, उत्तर महाराष्ट्रात झालंय, विदर्भात झालंय, पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय। त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय। कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो, ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या, निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे। अशा बऱ्याच काही गोष्टी आपण राज्याच्या भल्याच्या करता करतोय आणि ते करत असताना आज एका गोष्टीचं कौतुक आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या परिसरामध्ये आलोय त्यावेळेस पुढच्या पिढीला देखील सातत्याने स्मरण राहील की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे। त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्या करता मदत झालेली आहे, कायापालट होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत। चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत। हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही। सहकाराच्या या चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली, त्यांच्या मदतीनं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वती देखील नांदू लागली। सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमितभाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला मिळाला। त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे। मला दुसरे एक सांगायचं आहे, काही टॅक्स कमी करण्यात आले, आपल्या मोलॅसेसवर 28% टॅक्स होता, परंतु आदरणीय अमितभाईंच्या दूरच्या दृष्टीतनं सहकार क्षेत्रासाठी जे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये मोलॅसेसचा टॅक्स 28%वरून 5%वर आणण्याचं देखील महत्त्वाचं काम त्याच्यामध्ये झालं। त्याच्यातून देशात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड अशा नव्या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आल्यात। ही पावलं म्हणजे देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या। तर या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच, तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा ABP माझा।